नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती 2026 महाराष्ट्रातील पदवी उत्तीर्ण महिला उमेदवारासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि 23 वर्षानंतर आलेली सर्वात मोठी भरती आहे. आता 8,869 महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकूण पदं ही मंजूर आहेत आणि तब्बल 23 वर्षानंतर ही नियमित पदांना मंजुरी दिली आहे. आता महत्वाची सूचना लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा की अंगणवाडी सुपरवायझर भरती आवश्यक कागदपत्रांची यादी, फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी आजच तयारी करा. लक्षात ठेवा आत्ताच वेळ आहे, वेळ कमी आहे, कारण 15 ते 30 दिवस जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी फक्त एवढाच वेळ शिल्लक आहे. अंदाजे जाहिरात आल्यानंतर नवीन कागदपत्र काढण्यासाठी पुरेसा वेळ नसतो आणि फॉर्म रिजेक्ट हा होऊ शकतो. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची कागदपत्र ही असणं गरजेचं आहे. म्हणून तुमचा अभ्यास कितीही चांगला असला तरी कागदपत्र अभावी तुमची संधी हुकू शकते. आता तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहात लक्षात ठेवा. सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती. मग लक्षात ठेवा की कोण देऊ शकतो, तर सर्व महिला उमेदवार ज्या आहेत त्या परीक्षा देऊ शकतात. त्याच्यामध्ये शिक्षण काय आहे, तर पदवीधर, पदवीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थिनी जरी असेल त्या देखील परीक्षा देऊ शकतात. अनुभव काय, तर कोणताही अनुभव आवश्यक नाही. अंदाजे जागा किती आहेत, तर 250 ते 300 पदं आहेत. आता कोण देऊ शकतो, तर सध्या कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस देऊ शकतात. अनुभव किती आहे, किमान 10 वर्षाचा अनुभव आहे. उद्दिष्ट काय, विभागीय पदोन्नती हा उद्दिष्ट आहे. आता शैक्षणिक कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा 10वीचं प्रमाणपत्र, यात मराठी भाषेचा विषय असल्याचा स्पष्ट उल्लेख आवश्यक आहे. दुसरं आहे 12वी प्रमाणपत्र, आवश्यक गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र, म्हणजे आपण ज्याला आपण सनद म्हणतो ते. पदवी प्रमाणपत्र जे तुमचं पदवीचं अंतिम प्रमाणपत्र आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी निकाल लागला नसल्यास कॉलेजचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट चालतं. अंतिम निवड यादीच्या वेळी मात्र मूळ कागदपत्र हे लागेल. आता ओळख आणि रहिवासी पुराव्यामध्ये लक्षात ठेवा की आदिवास राष्ट्रीय प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा 8 ते 10 दिवसात मिळतो. ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, नावामध्ये किरकोळ बदल असल्यास आयडी प्रूफलाही अडचण येत नाही. विशेष नोंद, कर्नाटक सीमावर्ती गावामध्ये जर बघितलं गेलं तर कर्नाटक सीमेवरील 965 गावामध्ये, उदाहरणार्थ निपाणी, बेळगाव या रहिवासी या भरतीसाठी पात्र आहेत. त्यांचे तिथले डोमेसाईल चालते. फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर सामाजिक प्रवर्ग आणि आरक्षणाच्या संदर्भात जातीचं प्रमाणपत्र आणि सर्व आरक्षित प्रवर्गासाठी अनिवार्य असेल. SC ST प्रवर्गासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. ओबीसी, VJNT, EWS आणि SCBC यांना नॉन क्रिमिनल जे आहे तर ते प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अट केवळ हे प्रमाणपत्र 31 मार्च 2000 पर्यंत वैध असावं. कसं काढायचं, ते तलाठी महासेवा ई केंद्रावर जा, तिथं तुम्हाला ते 15 ते 20 दिवसामध्ये मिळून जाईल. कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ते जात वैधता प्रमाणपत्र फॉर्म भरताना बंधनकारक नाही. निवड झाल्यानंतर तो कास्ट व्हॅलिडिटीचा 2 वर्षाचा वेळ हा तुम्हाला मिळतो. आता विवाहित महिलांसाठी मार्गदर्शक नावामधले बदल लक्षात ठेवा. तुम्हाला फॉर्म कोणाच्या नावाने भरायचा आहे. 10वी 12वीच्या प्रमाणपत्रावरील नाव काही असलं तरी फरक पडत नाही. पतीच्या नावाने जर भरत असाल तर गॅझेट हे अनिवार्य आहे. वेळ 25 ते 30 दिवस लागतात. आजच अर्ज करा. मॅरेज सर्टिफिकेटवर पतीच्या नावानं फॉर्म भरता येणार नाही. वडिलांच्या नावानं विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. लग्नानंतर नावात बदल झाल्यास पुरावा म्हणून 8 दिवस हे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतं. आता सगळ्यात महत्वाचं अतिरिक्त आणि विशेष प्रमाणपत्रामध्ये संगणक अर्हता, म्हणजे MSCIT किंवा समतुल्य MSCIT, MS ऑफिस किंवा टॅलीचं प्रमाणपत्र. फॉर्म भरताना नसेल तरी चालेल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल, म्हणून आत्ताच ऍडमिशन घेऊन ठेवा. समांतर आरक्षणाच्या संदर्भाबद्दल तुम्ही खालीलपैकी कोणता लाभ घेतला असल्यास संबंधित प्रमाणपत्र अनिवार्य आहे, म्हणजे भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, खेळाडू आहे, अंशकालीन आहे, अनाथ आहे किंवा दिव्यांग आहे. पासपोर्ट साईज फोटो 4 नवीन पासपोर्ट साईज फोटो हे तुमच्या जवळ ठेवा. या कागदपत्राची धावपळ करू नका. ही प्रमाणपत्र नवीन काढण्याची आवश्यकता नाही, म्हणजे कोणतं, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि चारित्र्याचा दाखला. ही दोन्ही प्रमाणपत्र अधिकृत जाहिरातीच्या शेवटी PDF मध्ये दिलेली असतात. त्याची फक्त प्रिंट काढायची, माहिती भरायची, अपत्य, त्यांचा जन्मदिनांक स्कॅन करून फॉर्म सोबत ही अपलोड करायची असतात. आता कागदपत्र काढण्यासाठीचा अर्जन्सी मॅप कसा आहे, तर आजपासून सुरुवात करा. सर्वात जास्त वेळ लागणाऱ्या कागदपत्राला प्राधान्य द्या.
पहिला दिवस 5 ते 15 किंवा 25 दिवस, म्हणजे कमीत कमी 20 ते 25 दिवस आपण गृहीत धरूया. जे पतीच्या नावानं फॉर्म भरायचा असल्यास आजच करा, अर्ज करा. नॉन क्रिमिनल असेल ते 15 ते 20 दिवस लागतात, म्हणून तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला काढून महा ई सेवा केंद्रामध्ये द्या. डोमेसाईल आणि मॅरेज सर्टिफिकेटला 8 ते 10 दिवस लागतात. तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करा. आता मास्टर चेकलिस्ट लक्षात ठेवा की कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे याचा स्क्रीनशॉटच काढून ठेवा. म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये मराठी विषयाचा उल्लेख असावा, 12वीचं प्रमाणपत्र किंवा सनद सोबत असावी, पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीचं प्रमाणपत्र नसेल, शेवटच्या वर्षाला असाल तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी असावी. डोमेसाईल 15 वर्षाचा रहिवासी आहे म्हणून असावं. जातीचं प्रमाणपत्र, ज्यांनी जातीच्या म्हणजे विशिष्ट प्रवर्गासाठी भरला असेल त्यांना ते प्रमाणपत्र जातीचं लागेल. नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2026 पर्यंत वैध आहे. पती म्हणजे गॅझेट जे आहे ते पतीच्या नावासाठी किंवा विवाह नोंदणीसाठी वडिलांच्या नावासाठी. MSCIT प्रमाणपत्र किंवा ऍडमिशन पावती, समांतर आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास ते प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि सोबत तुमचे किती असले पाहिजे, 4 पासपोर्ट साईज फोटो असावे. ही परीक्षा घेणारी जी संस्था आहे तर ही MPSC मार्फत होणार नाही, तर जिल्हा परिषद किंवा ICDS अंतर्गत किंवा TCS किंवा IBPS कंपनी मार्फत ती घेतली जाईल. आता लक्षात ठेवा 4 महिन्याचा कालावधी आहे. अभ्यासासाठी निर्णायक वेळ आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आजच तयारीला सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे. जून-जुलै 2026 ला जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2026 अखेर ही परीक्षा येणं अपेक्षित आहे. त्यामुळं ही जी जाहिरात आहे तर ही महिला आणि मुलींसाठी फक्त कोणतीही पदवी म्हणजे BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मा आणि आर्ट्स कोणत्याही विद्यापीठातलं हे उत्तीर्ण असणं, मग ते YCMU मुक्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी सुद्धा चालेल. परंतु फॉर्म भरताना मूळ डिग्री सर्टिफिकेटची आता गरज नाही. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तरी चालेल. मूळ कागदपत्र अंतिम निवडीनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे तुम्हाला लागतील. तर लक्षात ठेवा की वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल प्रवर्ग आणि बद्दल जर बघितलं गेलं तर खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे, राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 आहे, अनाथ आणि दिव्यांग व्यक्तीसाठी जर 45, तर काहींसाठी मात्र 55 वर्षापर्यंत आहे. अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या वयोमर्यादेत विशेष शिथिलता ही लागू आहे. तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे, पॅटर्न कसा आहे, लक्षात ठेवा. 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत आणि वेळ 90 मिनिटाचा आहे. स्थानिक परीक्षा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आणि परीक्षा केंद्र त्याच जिल्ह्याला असतील, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आता अभ्यासक्रमाचे 7 मुख्य विषय, 7 पिलर्स कोणकोणते आहेत लक्षात ठेवा. मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं गणित बुद्धिमत्ता. हे कितीचे आहे, 5वी ते 10वीच्या बेसिक्सवर आधारित आहे. आणि तांत्रिक विकासामध्ये लक्षात ठेवा एकात्मिक बाल विकास सेवा, पोषण अभियान आणि संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे. यशाचं सूत्र लक्षात ठेवा, वेळ आणि अचूकता. 7 विषय, 100 प्रश्न, 90 मिनिटं आणि 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्यासाठी फक्त वाचन पुरेसं नाही, त्यासाठी लागतात स्मार्ट ट्रिक्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.